कुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री श्यामनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री श्यामनाथाय नमः, श्री सरस्वते नमः। मूळ चैतन्य जे आहे ते ओंकार स्वरूप आहे। सर्व जीवात्म्याच्या ठिकाणी अनन्य निराकार जगन्मान्य असं स्वरूप आहे, पण ते सामान्य दृष्टीला मात्र दिसत नाही। मूळ तत्व जे आहे ते इंद्रियांना अगोचर आहे आणि म्हणून दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी तिथं मात्र तीळ मात्र सुद्धा उरत नाही। ज्ञेय ज्ञाता आणि तसंच ज्ञान ही त्रिपुटी परिच्छिन्न होते आहे, पण स्वरूपाचं ज्ञान होत नाही। असं हे निर्गुण परब्रह्म आहे। परब्रह्म जे आहे ते निराकार आहे। अंशत्वानं अवतार घेऊन या जगताला आकार देण्यासाठी ते निर्विकारपणानं एकलंच असं परब्रह्म स्वरूप राहिलेलं आहे। सर्व जीवांना नीचगती देण्यासाठी स्वतः रमापती विष्णू भगवंत प्रारब्ध तंतू हातामध्ये घेऊन या त्रिजगताला स्वतःच्या इच्छेनं नाचवतात। अशा रीतीनं प्रारब्धाच्या करून रावजी हे निर्बंधन झाले, ते बंधनातून मुक्त झाले। स्वतः मार्गक्रमण करत करत पुनवडीला गेले। पुनवडीला गेल्याच्या नंतर त्यांचं मन हे अतिशय उद्विग्न झालं। एके ठिकाणी जाऊन खाली मान घालून बसलेले होते, विचार करू लागले, उद्विग्न झालेले आणि म्हणू लागले, मी प्रपंच सोडून दिला। आई वडील तसेच धर्मपत्नी या सर्वांचा मी त्याग केला। मायेचं चक्र हे अतिशय दुस्तर आहे आणि त्याला तिळभर सुद्धा कुणी उल्लंघन करू शकत नाही। तो ग्रामधूर जो होता तोच मला सखा झाला आणि त्याच्यामुळंच हे सगळं मायेचं बंधन चकचूर झालं। माझं माझं म्हणून आपण घट्ट मायेचं आवरण त्याला पडलं जातं आणि ती माया मात्र जीवाला सोडत नाही। स्वरूप ज्ञान विसरून तो जीव मायेमध्ये गुंतला जातो। निज स्वरूपाचं ज्ञान सोडून जीवदशा त्रिविध ताप भोगत राहतो आणि चतुर्थ योनीमध्ये प्रवेश करून दारुण असं दुःख त्याला प्राप्त होतं। 6 विकार हे देहामध्ये संपूर्ण आणि त्रिविध तापाने तापला, मग तिचं सुखाचा अनुप्रमाण कणभर सुद्धा सुखाची प्राप्ती होत नाही। घडोघडीला क्षीण होत जातो आणि ज्या वेळेला अंतकाळ जवळ येतो, मृत्यूचा समय जवळ येतो, डोळ्यामधून गरम पाणी वाहू लागतं, दुर्दशा सर्व काळ होते आणि त्यावेळेला मात्र त्या जीवाची रात्रंदिवस तळमळ होते। वृद्ध झाल्याच्या नंतर इंद्रिय सगळे विकळ होतात आणि सगळे आप्तजन जे आहेत ते मात्र दूर जातात। कुणालाही त्यावेळेला कळवळ येत नाही, उपमर्द करतात। स्वतःची पत्नीसुद्धा त्यावेळेला अनिवार्य अशी खडतर बोलते आणि त्याच्यामुळं त्या जीवाचं अंतःकरण होरपळून जातं। अपार दुःख त्यावेळेला प्राप्त होतं। म्हणून हा सगळा खोटा मायेचा बाजार आहे, पण तोच सगळा खोटा बाजार जीवाला अतिशय आवडतो। जसा भुंगा कमळामध्ये गुंतून पडतो आणि स्वानंदानं तिथंच अडकतो। म्हणून आता स्वतः आपण आपल्या घरी परत जायचंच नाही, ज्याच्यामुळं संसाराचं बंधन हे पडलं जाणार नाही। ते संसाराचं बंधन तोडलं गेलेलं आहे आणि पुन्हा संसाराचं बंधन होईल असं कार्य आपण करायचं नाही, असा विचार रावजीने मनामध्ये केला। पण काहीच उपाय दिसेना। म्हणू लागले, हे चक्रपाणी भगवंता, धाव धाव,
मी एक अज्ञानी आहे, मला प्रसन्न होऊन हे नारायणा, हे भगवंता, तुम्ही सन्मार्गाला लावा. मी तुम्हाला शरण आलेलो आहे. अनन्य भावानं मी आपणा शरण आहे. सद्भावानं मी आपणाला नमन करतोय. मी एक अज्ञानी मूढमती, माझी बुद्धी खुंटीत झालेली आहे, तरी त्या खुंटीत बुद्धीची निवृत्ती करून माझ्या चित्ताला समाधान द्यावं. माझ्यासाठी समाधान होण्यासाठी सत्पुरुषाची आपण भेट घालावी. जो सत्पुरुष मला सन्मार्गाला लावील आणि माझा क्षणामध्ये उद्धार करील. म्हणून हे प्रभू, तुम्ही मला गुरुची भेट घालून द्या. जो ब्रह्मनिष्ठ असेल, जो धर्मनिपुण असेल, त्याच्याने माझी भेट घाला आणि त्यांनी मला अपरोक्ष असं ज्ञान द्यावं. शिष्याचा उद्धार करणारा आणि प्राणीमात्रांना समान असं निरंतर पाहणारा गुरु, त्या गुरुची आणि माझी भेट घाला. म्हणून हे देवादिदेवा, मला गुरु भेटवा, त्यांची मी सेवा करेन आणि मग त्यांच्याकडून मुक्तीचा मेवा मी मागून घेईन, मोक्षाचा मेवा मागेन. असा धावा मनामध्ये रावजी करत असताना भावयुक्त अंतकरणानं भगवंताला आळू लागलेले आहेत. त्याच्यामुळं भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी काय करणी केली ते ऐका. जिथं रावजी बसलेले होते, अनुताप झालेला होता, पश्चाताप झालेला होता, पोटामध्ये अन्न नव्हतं, तोंड सुकलेलं होतं आणि त्याच वेळेला रावजींच्या समोर एक दृश्य अद्भुत असं घडून आलं. एक महंत संत भिक्षा मागून स्वतःच्या आश्रमाकडे चाललेले होते. रावजींनी त्या साधूंना पाहिलेलं आहे. त्यावेळेला अतिशय आश्चर्य मनामध्ये वाटलं. म्हणू लागले, हा परम संन्यासी आहे आणि तोच माझ्यासाठी आलेला आहे. तेजपुंज असं मुखचंद्र आहे. रावजी तटस्थ होऊन पाहत बसले. म्हणू लागले, हे तर स्वर्गीचं भूषण आहे. या भूतलावरती अवताराला आलेले आहेत. आणि मग या रावजीचं निजहित होण्यासाठी असं अघटित घडून आलं. त्याच वेळेला काय घडलं चित्त देऊन ऐका. ते महंत कोण होते, इथे येण्यासाठी कारण काय होतं ते सविस्तर कथन आपणास सांगतो. असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. नीरा आणि भीमा संगमाचं स्थान तिथलं विशेष असं महिमान आहे. आणि तिथंच नृसिंह भगवान हिरण्यकश्यपूला मारून त्यांनी वास्तव्य केलं. कश्यपूचा मुलगा प्रल्हाद इथंच भक्त प्रल्हादानं अनुष्ठान केलं आणि नृसिंह भगवान प्रकट झाले. संगमाच्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं. हेच नीरा आणि भीमा नदी एकत्र मिळणारं संगमाचं स्थान आहे आणि म्हणून त्याला संगम असं म्हणतात. नारद महर्षी श्री नृसिंहमुख पाहण्यासाठी आले आणि तिथंच त्यांची स्थापना केली. पद्मपुराणामध्ये पावन अशी कथा आहे. संगमाचं क्षेत्र सुदर्शन आणि तशाच पद्धतीनं दक्षिण प्रयाग असं लोक सद्भावानं त्याला म्हणतात. नृसिंह भगवान तिथं आले आणि भक्ताच्यासाठी ते राहिले म्हणून त्या ठिकाणाला नरसिंहपूर असं म्हटलं गेलेलं आहे, असं नाव आहे. आणि याच ठिकाणी एक ब्राह्मण स्वतः नरसिंहाचा भक्त होता. आपल्या स्वतःच्या पत्नीला घेऊन दररोज अतिशय आदरानं या नरसिंह भगवंताची पूजा करत असे. नाव त्यांचं अनंत भट असं होतं. त्यांच्या पत्नीचं नाव सुशीला होतं. आणि मग त्यांनी भक्तीची वाट धरली गेली आणि स्वर्गाची वाट धरण्यासाठी अतिशय भक्तीनं नृसिंह भगवंताची पूजा करू लागले. अनंत भटाची श्रद्धा पाहिली गेलेली आहे आणि बाकीच्या सगळ्या त्या नरसिंहपूरच्या ब्राह्मणांनी त्या अनंत भटांना पूजेचा मान दिला. आणि मग पूजेचा बहुमान मिळाल्याच्या नंतर नरसिंह भगवंताला तुष्ट करण्यासाठी अखंड अनंत भट हे अनुष्ठान करू लागले. रात्रंदिवस नामस्मरण करू लागले. पण प्रारब्ध संचिताच्या करून त्यांना मूलबाळ झालंच नाही.
म्हणून मनामध्ये अतिशय चिंता वाटू लागली. पण ते सगळं दुःख जे आहे ते गिळून नरसिंह भगवंताची सेवा करू लागले. त्याच वेळेला एक सर्वज्ञ नरसिंह भगवंत आहे असं समजून निरंतर सतत रात्रंदिवस भजन करू लागलेले आहेत. त्याच वेळेला विपरीत तिथं घडलं गेलेलं आहे. अनंत भटाला मुलगा नाही. त्याच्यामुळं सगळ्या ब्राह्मणांनी विचार केला की याला आपण आता बहिष्कृत करू, याच्यावरती बहिष्कार टाकू. म्हणून त्या अनंत भटाची पूजा काढून घेतली, पूजेचा अधिकार काढून घेतला. तुला मूलबाळ नाही म्हणून अपशब्द बोलू लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळं त्या अनंत भटाचं, त्या ब्राह्मणाचं अंतःकरण अतिशय दुःखी झालं. आणि मग त्यांनी ते नगर सोडून दिलं. नवरा बायको दोघंही मंदिरामध्ये आले. नरसिंह भगवंताला नमस्कार केला आणि म्हणू लागले, हे भगवंता, आता आम्हाला इथून जाण्यासाठी तुम्ही आज्ञा द्या. आम्ही दूर देशी जातो आहोत, आमची इच्छा नाही, पण न विलाजानं या लोकांच्या त्रासाला कंटाळून आम्ही इथून जात आहोत. असं वेळोवेळी बोलून डोळ्यामधून घळघळ पाणी वाहू लागलेलं आहे. घसा कोरडा झालेला आहे. आणि भगवंताला पाहिलं, वारंवार नमन केलं, पुन्हा पुन्हा दर्शन घेतलं आणि मंदिराला प्रदक्षिणा करून ते नवरा बायको तिथून निघाले. दोघांनी विचार केलेला आहे की आता आपण तीर्थयात्रा करावी. त्याच्यानंतर ते पंढरपुरामध्ये जाऊन पोचले. भीमातीर पाहिलं गेलेलं आहे. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. पुंडलिकाच्या समोर आलेले आहेत. पुंडलिकाला नमन केलं आणि मग पांडुरंगाच्या मंदिराकडे जाऊ लागलेले आहेत. मंदिराच्या समोर जाऊन चित्स्वरूप ज्ञान काळ असलेल्या विठ्ठलाला पाहिलेलं आहे. साष्टांग नमन केलं आणि तिथं मनामध्ये तल्लीन झाले. पंढरपुरामध्ये काही दिवस दोघंजण राहिले आणि तिथून पुढं निघाले. तिथून निघाल्याच्या नंतर गाणगापुरामध्ये गेलेले आहेत. गाणगापुरामध्ये गेल्याच्या नंतर श्री सद्गुरू दत्त महाराजांचं त्रिमूर्तीचं दर्शन घेतलं आणि गाणगापुरामध्येच राहिले गेले. दत्तप्रभूंचं ध्यान करू लागले. औदुंबराला, उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा करत नामस्मरण करू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं प्रभूची सेवा करत असताना त्या दोघांना दृष्टांत झाला. स्वतः दत्त महाराज दोघांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्या दोघांना बोलू लागले. प्रभू त्या दोघांना सांगू लागले, तुम्ही दोघेजण माझे सद्भक्त आहात. आता तुम्ही आपल्या गावामध्ये जावं आणि नृसिंह भगवंताची पूजा करावी. स्वप्नामधला दृष्टांत पाहिलेला आहे. आणि जागे झाल्याबरोबर दोघंही अतिशय आनंदित झाले. दत्त महाराजांना नमस्कार केलेला आहे आणि पुन्हा आपल्या गावाकडं नरसिंहपूरला चालले. नरसिंहपूरला गेल्याच्या नंतर मंदिराच्या समोर उभे राहिलेले आहेत. त्याच वेळेला तिथले सगळे ब्राह्मण तिथं आले आणि त्या दोघांना अतिशय गोड बोलू लागलेले आहेत. त्या दोघांना गोड बोलत असताना म्हणू लागलेले आहेत की आम्हाला आता आपण माफ करावं. आम्ही तुमचा अधिकार जाणला नाही आणि नृसिंह भगवंताच्या पूजेपासून आम्ही तुम्हाला दूर केलं. भगवंतानं आम्हाला दृष्टांत दिला आणि आमच्या स्वप्नामध्ये येऊन भगवंत अतिशय भयंकर रागानं आम्हाला बोलू लागले. अनंत ब्राह्मण हा पुण्यवान असताना तुम्ही त्याचं पतन केलं. त्याला वेळवाकडं बोलून त्याच्या पूजेचा मान काढून घेऊन त्याला इथून हाकलून दिलं. तरी त्या भटाचं आगमन झाल्याबरोबर त्याचा तुम्ही मान सन्मान करा आणि माझ्या पूजेचा बहुमान देऊन त्याची शान वाढवा. असा दृष्टांत त्या सर्व ब्राह्मणांना स्वप्नामध्ये दिला. एकाच दिवशी हे घडलं गेलं. म्हणून सर्वजण लगबगेनं आले आणि त्या ब्राह्मणाला भेटले गेलेले आहेत. त्या अनंतांना भेटून अतिशय गोड बोलू लागलेले आहेत. आपण आता आम्हाला क्षमा करा आणि दररोज नित्यनियमानं नृसिंह भगवंताची पूजा करा असं म्हणू लागले. अशा पद्धतीनं पुन्हा बहुमान मिळाला. अनंत ब्राह्मण त्यांना अतिशय आनंद झाला. म्हणू लागले, भगवंत माझ्यावरती प्रसन्न झाला. माझ्या हातून पूजा करून घ्यायची.
म्हणून त्यांनी माझ्यावरती कृपा केली. दोघा नवरा बायकोंना अपार आनंद झाला. नृसिंह भगवंताची सेवा करू लागले. भगवंताचं विस्मरण एक क्षणभर सुद्धा नाही. स्वतः दोघंही भगवंताचे किंकर झाले, दास झाले. नियमानं पूजा अर्चा करू लागले. सुपुत्र व्हावा, सुलक्षण व्हावा असं त्यांना वाटू लागलं. पण कर्मगती अतिशय गहन. त्यांना मूळबाळ झालं नाही. मूलबाळ नाही म्हणून सुशिला ती अतिशय पुत्रयोगानं दुःखी होऊ लागली. पूस वांज आहे, पण श्री नरसिंह प्रभूची सेवा दासीनं करावी तशा पद्धतीनं सेवा करू लागली. त्याच्यामुळं स्वतः नृसिंह भगवान मनामध्ये आपण विचार करू लागलेले आहेत की आता अंशत्वानं स्वतः प्रकट व्हावं आणि यांच्या दुःखाचं निवारण करावं. कारण या दोघांच्या नशिबामध्ये मूलबाळाचा योग नाही, तरी पण आपणच यांच्या पोटी अवतार घ्यावा. पुत्र योग नाही तरी सुद्धा सद्भाव यांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून नृसिंह जयंतीच्या दिवशी, त्याच दिवशी त्या मुहूर्ताला त्या बालकाचा जन्म झाला. म्हणून त्या मुलाचं नाव नरहर असं ठेवलं, मनोहर. आणि 7 वर्षाचा झाल्याच्या नंतर व्रत बंद केलं गेलेलं आहे, मुंज केलेली आहे. विरक्त पुरुषाशे ते नरहर, ते अलिप्त राहिले गेलेले आहेत. एकांतवास करू लागले. उमराच्या झाडाखाली बसू लागले आणि उमराचं वृक्ष पाहून तिथंच बसणं, तिथंच एकाग्र मन करून जप करणं आणि पुन्हा त्या उमराच्या झाडाखालीच झोपणं, अशा पद्धतीचा दिनक्रम सुरू झाला. सुसुप्तीमध्ये एके दिवशी असताना स्वतः दत्तप्रभू त्या नरहर यांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी त्यांना अनुग्रह दिला, जो चराचरामध्ये पावन आहे असा अनुग्रह, असा कानमंत्र त्या बालकाला दिला. आणि तोच अनुग्रह पाहिलेला आहे. दत्त महाराज स्वप्नामध्ये गुप्त झाले. त्याच वेळेला नरहर उठलेले आहेत आणि त्याच मंत्राचं पठण करू लागलेले आहेत, त्याच मंत्राचा घोक करू लागले. त्रिमूर्तीचा अनुग्रह मला प्राप्त झाला म्हणून नरहर अतिशय सुखावले गेले. पूर्वीचे ते सिद्ध पुरुष आता अनुग्रहित झाले. स्वतः दत्त महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला. अंगामध्ये विरक्तता निर्माण झाली, वैराग्य निर्माण झालं. देह मोह ममता सोडली गेलेली आहे आणि सर्व अंग वैराग्य रूप झालं. स्नान विधी करीत असताना एके दिवशी त्यांच्या मनामध्ये विकल्प आलेला आहे की मला स्वप्नामध्ये अनुग्रह प्राप्त झाला, मग सत्यामध्ये खरंच येऊन का अनुग्रह का दिला नाही. विकल्पाच्या मनामध्ये आलेला आहे. सूर्याला अर्घ्य देऊ लागलेले आहेत. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी ओंजळीमध्ये पाणी घेतलं. त्याच वेळेला आनंद घन मनस्वी स्वतःच्या स्वहस्तामध्ये पाहू लागलेले आहेत. त्याच ओंजळीमध्ये दत्तमूर्ती दिसू लागलेले आहेत. स्वतः दत्त महाराज दिसू लागले. म्हणू लागले, प्रभूने आज माझ्यावरती कृपा केली. माझ्या मनामध्ये आलेला विकल्प, माझ्या मनामध्ये आलेला संकल्प, संशय सगळा दूर झालेला आहे. दत्त प्रभूंची मूर्ती हातामध्ये पाहिलेली आहे. संशय सगळा संपूर्ण गळाला. दृढ विश्वास निर्माण झाला. म्हणू लागले, दत्त महाराजांनीच मला पावन केलं. पुढं स्वामींची मर्जी डावलून त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न लावलं. रमा नावाची कन्या कुलवाण आणि त्यांची पत्नी झाली. गृहस्थाश्रमाचं प्रतिपालन करता त्यांनी पूर्णपणानं केलं. मुलं आणि मुली अशी 4 संतान त्यांना झाली. पण संसारामध्ये त्यांचं मन रमत नव्हतं. गृहस्थाश्रम पूर्ण त्यागला गेलेला आहे आणि मग मोहपाश बंधन झालेलं आहे. तीर्थासाठी गमन करू लागले. विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी काशी क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. मार्गामध्ये सप्तशृंगी भवन,
त्या सप्तशृंगीचं दर्शन घेतलं आणि त्याच वेळेला मार्कंडेय स्थानाला गेले. तिथंही स्वआश्रम स्थापून अखंडित असा अनुष्ठान करू लागले. त्यांचं ते अनुष्ठान आणि भावयुक्त अंतःकरण त्याच्यामुळं सप्तशृंगी प्रसन्न झाली आणि त्यांना आशीर्वाद देऊ लागलेले आहे. मच्छिंद्रनाथांना स्वतः पण जी मंत्रविद्या या सप्तशृंगीनं दिली तीच नरहरींना समर्पून देवी बोलू लागलेली आहे, आता आपण तुमच्या गावाकडे जावं आणि तुमच्या पत्नीला घेऊन या जगाच्या उद्धाराचं परमपावन कार्य करावं. सप्तशृंगीनं असं बोलताच नरहरांना समाधान प्राप्त झालेलं आहे आणि मग ते दोघंही मूळ स्थानी आले आणि विरक्तपणानं राहू लागले. पण संसारामध्ये त्यांचं मन रमेना, सगळं ऐश्वर्य तुच्छ मानून खडतर साधना करू लागले. विदेह हे रूप घेतलं गेलेलं आहे. स्वामीजींचा विचार करू लागले या संसाराचं बंधन त्यागून स्वतः संन्यास दीक्षा घेऊन दूर देशामध्ये आपण जावं, हा विचार जो आहे तो त्यांनी केला. स्त्री आणि मुलं यांच्या सर्व स्वाधीन धन केलं, संन्यास दीक्षा घेतली आणि घर सोडलं गेलेलं आहे. रमा ही त्यांची पत्नी, तिनंही सर्व वैभवाचा त्याग केला. संपत्ती जी आहे ती ब्राह्मणांना देऊन टाकली आणि आपल्या लेकरा बाळांना घेऊन आपल्या नवऱ्याच्या बरोबर तीही जाऊ लागलेली आहे. सर्वजण तीर्थयात्रा करत करत पश्चिम दिशेला लक्षून पुणे येथे ते सगळेजण आले आणि मग मुठा तेरावरती ओंकारेश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पोचले. सद्भावानं साष्टांग नमस्कार केलेला आहे आणि रम्य असा परिसर पाहिला. झाडं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, मनोहर असं स्थान पाहिलेलं आहे आणि तिथंच सुंदर असा आश्रम निर्माण केला. ईश्वराच्या समोर राहिले. अशा रीतीनं कुटुंबासहित त्या आश्रमामध्ये ते राहिले आणि गावामध्ये जायचं, माधुकरीची भिक्षा मागून आणायची आणि ती भिक्षा आणून मार्ग असणारा भक्तीचा पुढं चालवायचा. पण भिक्षा ही पुरती मिळत नव्हती. त्याच्यामुळं सगळेजण अतिशय क्रोश होऊ लागले. शरीर प्रकृती त्यांची ढासळू लागली आणि मग बायका आणि लेकरं म्हणू लागले, उगाच आपण यांच्या संगती आलो, आपल्या बुद्धीचा भ्रम झाला आणि म्हणून हे दुःख भोगावं लागलेलं आहे. मुलं आईपाशी रडू लागलेली आहेत, म्हणू लागलेली आहेत, आई आपण आता आपल्या गावामध्ये परत जावं, आमचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. हे कोरडं अन्न भक्षून आमची भूक भागत नाही, तूही आमच्या बरोबर यावं. आपण पिताजींची आज्ञा घेऊन आपले प्राण वाचू, नाहीतर भुकेनं आता जीव जाईल. मुळांची हेळसांड पाहिलेली आहे. रमाईचं मन हे व्याकुळ झालं, द्रवलं गेलेलं आहे आणि मग पतीच्या जवळ जाऊन ती आज्ञा मागू लागलेली आहे. असा विचार मनामध्ये करून ते सगळेजण स्वामींच्या जवळ आले. सद्भावानं नमन केलेलं आहे आणि काय बोलू लागले पुढं आहे का. स्वामींना सांगू लागलेले आहे की पोट भरण्यासाठी आपण कोरडी भिक्षा मागून आणता, तेही परिपूर्ण मिळत नाही आणि भोजन पोटभर कधीही जेवण मिळत नाही, पोटभर जेवण मिळत नाही. म्हणून मुलं बाळं आणि आपण सगळेजण अतिशय क्रश झालेले आहोत, हीन झालेले आहोत. त्याच्यामुळं मनामध्ये समाधान येत नाही आणि सगळं भान हे हरलं गेलेलं आहे. इथं जर अजून काही दिवस आपण राहिलो तर आमचा प्राण निघून जाईल. म्हणून आम्ही विनवणी करतो की आपण आपल्या स्वतःच्या गावाला परत जाऊ, स्वतःच्या गावामध्ये जाऊन आनंदानं तिथं आपलं जीवन घालू, नृसिंह भगवंताची पूजा करू, त्यांना तुष्ट करू. असं त्या कुटुंबाचं सर्वांचं बोलणं स्वामींनी ऐकलेलं आहे. त्यावेळेला स्वामी म्हणू लागले, तुम्ही सुखानं आपल्या स्वतःच्या गावामध्ये परत जावा, माझं ठिकाण हे इथंच आहे,
इथून मी हलणार नाही. तुम्ही आपल्या गावामध्ये जाऊन आनंदानं आपलं जीवन घालवा. मी याच आश्रमामध्ये या महेश्वराच्या समोर राहणार आहे. गावामध्ये जाऊन मात्र आपण गाव सोडत असताना घर, धन, धान्य जे काही लोकांना दान दिलेलं आहे ती धनसंपत्ती त्याच्यावरती हक्क सांगू नका आणि ती माघारी घेऊ नका. घरामध्ये जर तुम्ही प्रवेश केला तर तुम्हाला मृत्यू प्राप्त होईल. म्हणून सर्व त्याग केलेला आहे त्या सर्वाचा त्याग करून त्याची आशा धरू नका आणि वेगळं ठिकाण बघून तिथं तुम्ही वास्तव्य करा. अशी आज्ञा स्त्री पुत्रांना दिल्याच्या नंतर ती स्त्री आणि ती मुलं ती स्वतःच्या गावाकडे निघालेली आहेत. स्वतः मात्र स्वामी त्याच आश्रमामध्ये महेश्वराच्या सम्मुख आराधना करू लागलेले आहेत, ध्यानस्थ बसलेले आहेत. स्त्री पुत्र हे स्वतःच्या गावाकडे परत गेलेले आहेत. याचा जरा देखील खंत त्यांच्या मनामध्ये आला नाही आणि मग साधना नित्यनियमानं करू लागले. अशा पद्धतीनं काही रात्रंदिवस झाल्याच्या नंतर नरसिंहपूर या ठिकाणी मुलं आणि त्या स्वामींची पत्नी आलेली आहेत आणि तिथं काय घडलं पुढं ऐका. स्वामीजींचे पत्नी आणि मुलं त्या संगमाच्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत, पण स्वामींनी काय सांगितलं याचं भान मात्र त्यांना राहिलं नाही. दिलेलं धन तुम्ही माघारी घेऊ नका असं सांगितलेलं होतं. जे दान केलेलं आहे त्याच्यावरती हक्क दाखवू नका. घरही दुसऱ्याला दान केलंय त्या घरावरती सुद्धा हक्क सांगू नका. चारी मुलं अतिशय आवेशानं जाऊ लागलेले आहेत आणि त्याच नरसिंहपुरामध्ये गेल्याबरोबर क्षणार्धामध्ये त्यांचा जीव कासावीस झाला आणि कासावीस होऊन आपण तिथंच त्या घरामध्ये जात असताना गतप्राण झाले. ते सताईनं पाहिलेलं आहे. ती मोठ्यानं आक्रोश करू लागली. दुःखाभिभूत होऊन तिनंही तिथं तिचा प्राण सोडून दिला. 5 देह त्या 5 जणांचं प्राणोत्क्रमण झालं आणि मग हे स्वामीजींचं बोलणं जे आहे ते सत्य झालं. मृत्यू जर तुम्ही घरामध्ये गेलात तर प्राप्त होईल असं त्यांनी सांगितलेलं होतं, पण त्यांनी मात्र आपलं अनुष्ठान सोडलं नाही. मनामध्ये कुठलाही खेद नाही आणि प्रारब्धाची गती म्हणून या संसारापासून मुक्त झालो. स्त्री पुरुषांचे प्राणोत्क्रमण झाले, पण स्वामी स्वतःच्या गावाला गेले नाहीत. मुठा नदीच्या तीरावरती त्यांनी पिंडदान केलं. ज्या योगे करून त्या सर्वांना वैकुंठ भुवनाची प्राप्ती होईल अशा रीतीनं ते स्वामी नरहर त्यांनी भवसागर तोडला गेलेला आहे आणि एकांतामध्ये मुठा तीरावरती आश्रमामध्ये राहू लागले. श्री दत्त महाराजांचा गुरुमंत्र मनामध्ये ठसवून पवित्र असं ध्यान रात्रंदिवस करू लागलेले आहेत. कोणाशीही कधी काही न बोलता सदा आत्मस्वरूपामध्ये निमग्न राहू लागले. पोटासाठी क्षुधेसाठी भिक्षा मागून आणून एक वेळ जेवण करू लागले. अशा पद्धतीनं काही दिवस गेल्याच्या नंतर भिक्षा मागण्यासाठी ते गेलेले असताना कोरडं अन्न भिक्षा मागून घेतलेलं आहे आणि आपल्या आश्रमाकडे जात असताना आश्रमाच्या वाटेवरती मुलांनी त्यांना पाहिलं. म्हणू लागले, हा मतिमंद आहे, हा देवाचं चिंतन करत जात आहे. लेकरं ती मुलं हाका मारू लागलेली आहेत आणि स्वामींना म्हणू लागलेले आहेत की तू इथं का आलेला आहेस? आम्हाला परदेशी नेण्यासाठी स्वतः तूही गुप्त रूपानं जाशील. तू वेडा बावळा दिसतो आहेस आणि आम्हाला जिव्हाळा दाखवून तू आम्हाला चोरून नेण्यासाठी आलेला आहेस असं म्हणू लागले. मुलांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर स्वामी त्यांना म्हणू लागले, मी तर वेडा नाही, मी तुमचा सखा आहे. त्यावेळेला ती मुलं
त्यांचं वचन मानत नाहीत, त्यांचं बोलणं मानत नाहीत. एकमेकांना म्हणू लागले की यांना आता दगड मारून पळवून लावू. असं म्हणून एका मुलानं हातामध्ये मोठा दगड घेतलेला आहे आणि अतिशय वेगात स्वामींच्या बाजूनं भिरकावून दिला. वेड्याला मारा असं म्हणून हाणला गेलेला आहे. तर कथेला अनुसंधान द्या. त्याच वेळेला रावजी हे तिथं मान खाली घालून बसलेले, मन त्यांचं उद्विग्न झालेलं, हे सगळं दृश्य रावजीने पाहिलेलं आहे. स्वामी महाराजांचा वरती श्रद्धा भाव जडला गेलेला होता आणि त्याच वेळेला ती बालकं त्यांना दगड घेऊन मारत होती. रावजी ताबडतोब उठले गेलेले आहेत आणि त्यांच्या समोर जावं असा विचार केला. त्याच वेळेला एका मुलानं दगड हातामध्ये घेतला आणि जोर देऊन तो दगड मारला गेला. तो दगड स्वामींच्या डोक्यावरती लागल्याबरोबर घळ 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 असं रक्त वाहू लागलं. जीव कासावीस झाला आणि क्षणार्धामध्ये ते जमिनीवरती बसले. रक्त डोक्यातून वाहत आहे. त्यावेळेला मग मात्र ती लहान मुलं सगळी पळून गेली. त्यावेळेला स्वामींनी स्वतःच्या हातामध्ये माती घेतली आणि कपाळाला लावली गेलेली आहे. त्याच वेळेला सगळी जखम जी आहे ती संपूर्ण नाहीशी झाली. एक तिळभर सुद्धा रक्त येईना असं झालं. ते रावजीने पाहिलं. मनामध्ये अतिशय आश्चर्य वाटलं गेलेलं आहे. म्हणू लागले, हा योगी पुण्यवान आहे, यांचं दर्शन मला सद्भाग्यानं झालेलं आहे. आता मी यांचे पाय सोडणार नाही, यांच्याच संगती राहीन आणि यांची मनोभावेने सेवा करीन. निज धामाला जाईन, मोक्षाची प्राप्ती करून घेईन असा विचार मनामध्ये करून स्वामींना लक्ष्मण पूर्व पुण्याईनं मुनी भेटले. भवरोगाची हानी झाली आणि मग स्वामींच्या जवळ जाऊन सद्भावानं नमस्कार केला. जे सदा जीवनमुक्त साचार असे स्वामी या भवसागरातून मला तारुण्या. त्या बालकानं दगड मारला पण त्यावेळेला एक तिळभर सुद्धा राग स्वामींच्या मनामध्ये आला नाही. पण अंतकरण मात्र व्याकुळ झालं आणि म्हणून ते जमिनीवरती बसले. त्यांना उठण्यासाठी त्राण नव्हता, शक्ती नव्हती आणि तिथंच ते बसून राहिले. त्यावेळेला रावजी आपण स्वतः तिथं गेलेले आहेत. हाताला धरून उठवू लागले आणि स्वामींना उठवून अतिशय आदरानं बोलू लागलेले आहेत की आपल्याला कुठं जायचं आहे आणि ते आपण मला सांगा. जिथं आपल्याला जायचं आहे तिथं मी आपल्याला घेऊन जाईन. म्हणून मला सांगा की आपण कुठं वास्तव्य करता. असं म्हणून स्वामींना उचलून खांद्यावरती बसवलेलं आहे. अतिशय आनंद रावजींना झाला. या अध्यायाचं श्रवण केल्यानंतर, हा अध्याय ऐकल्यानंतर सर्व दुःखाचं निरसन होईल, सर्व दुःख विरून जातील. लक्ष्मीपती वल्लभ श्री भगवंताची कृपा होईल आणि मनामध्ये समाधान प्राप्त होईल. दासाचा दास देवीदासे विनवणी करू लागलेले आहेत की स्वामींचं चरित्र संपूर्ण झालं. त्यांना रावजी घेऊन आश्रमामध्ये सेवा करण्यासाठी गेले. पुढील अध्यायामध्ये कथन गुरु म्हणून स्वामींची सेवा करतील आणि तीच कथा ऐकण्यासाठी श्रोत्यांनी अवधान द्यावं. दास सद्गुरूंचा दास देवीदास असं नाव आहे. त्या सद्गुरूंनी जसं अंतःकरणामध्ये प्रकट केलं तसंच ग्रंथामध्ये लिहिलं गेलं. इति श्री श्यामनाथात्मानुभव आत्महित काव्य अतिलाघव परिशोत श्रुते स्वयमेव तृतीयोध्याय गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय.
पवनसुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री श्यामनाथ महाराज की जय।